सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्यपीठाच्या YouTube वाहिनीवरून आत्मसंवादी प्रबोधन मालिका गेल्या 6 वर्षापासून अखंडितपणे आणि नियमितपणे प्रसारित करत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज बहुमोल अशा वेगवेगळ्या विषयांवर आपल्याला प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज चिदानंद उपनिषद याविषयी आपल्याला मार्गदर्शन आणि प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की या पुष्पापासून चिदानंद उपनिषदाच्या द्वितीय कांडाला आपण सुरुवात करत आहोत व एक नवीन विषय इथे आपण मांडणार आहोत. चिदानंद सिद्ध अवधूताला असे विचारतात की आता मला एखादा माणूस स्वस्थ आहे, त्याला स्वस्थ कसे म्हणावे? वैदिक शास्त्राप्रमाणे स्वस्थ माणसाचे लक्षण काय? ही अध्यात्म विद्या प्राप्तीकरता दैवी चिकित्सा या उपचार पद्धतीबद्दल आपण सांगणार आहोत. तेव्हा सिद्ध अवधूताने सांगायला सुरुवात केली. त्यांनी अध्यात्माची सरळ व्याख्या केली. मन आणि प्राणाची एकत्रित जी क्रिया असेल त्याला अध्यात्म असे म्हणतात. मन व प्राणावर नियंत्रण केल्यास साधक पुढे जातो. ही पहिली पायरी आहे. ही अध्यात्म विद्या सर्व विद्यांमध्ये श्रेष्ठ अशी आहे. एकावर नियंत्रण केले की दुसऱ्यावर आपोआप नियंत्रण होतं. चले चित्त चले प्राण हे प्रमाण आहे. मन स्थिर झाले म्हणजे प्राण स्थिर होतो. मन हे जणू काही 6वे इंद्रिय आहे. हे प्रकृतीने प्रभावित होतात. प्रकृतीची स्वस्थता यावर अवलंबून असते. स्वस्थ प्रकृतीसाठी कफ वात पित्त याचे समत्व पाहिजे. मन क्रिया व समधातू ही आवश्यक आहे. तेव्हा आत्मा प्रसन्न असतो. तेव्हा मनुष्य आनंदमय अवस्थेत असतो. तो खरा स्वस्थ व्यक्ती होतो असं आयुर्वेद म्हणतो. हे आयुर्विज्ञान होय. याची निर्मिती वेदांपासून झाली आहे. या चिकित्सा विद्येबद्दल सिद्ध पुढे सांगतात की अध्यात्म विद्या चिकित्सा विद्या या पण वेदांपासून निर्माण झाल्या आहेत. या चिकित्सा विद्येमध्ये पुढे सिद्ध सांगतात की मी तुला थोडक्यात अध्यात्म विद्या व स्वास्थ्य लक्षणे तुला सांगितले. आता वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये दैवी चिकित्सा विद्येबद्दल काय सांगितलं हे बघू. ते तू श्रवण कर. सिद्ध सुरुवात करताना असं सांगतात की मंत्र मुद्रा स्वरम तीर्थ भस्म होम धूपम अष्टोविध उपचारम गायत्री तंत्रेण मया अवलोकिता असे हे अष्टविध उपचार आहेत. हे मी गायत्री महामंत्र या ग्रंथात पाहिले. हे सर्व उपचार विशिष्ट पद्धतीने करतात. त्याप्रमाणे त्याला यश प्राप्त होते. सिद्ध पुढे म्हणतात की मननात रायते मंत्रम गायंता गायत्री रायते वा गायत्री मंत्रेण भवा गंधरेन. मंत्राचे मनन केले तर त्याचा प्रभाव निर्माण होतो. विशिष्ट छंद पद्धतीने एखादा मंत्र असेल त्याला गायत्री छंद म्हणतात. पुढे वेगवेगळ्या गायत्रीचे वर्णन इथे केले आहे. विविध प्रकारच्या गायत्री आहेत. एकाक्षर जरी असेल तर त्याला दैवी गायत्री असे म्हटले आहे. आदरणीय महाराज पुढे सांगतात की गुरुचरित्रकारांनी याचे वर्णन केले आहे. प्रत्येक अक्षराला दैवी गायत्री असे म्हटले आहे. जो कोणी या गायत्री मंत्राचा विशिष्ट पद्धतीने उपचार करील त्याला तसे फल प्राप्त होईल. पुढे मुद्रांविषयी म्हणताना ते सांगतात की मुद्रा शारीर क्रिया योगवत विशिष्यते. हस्तमुद्रा प्राण आपण आदी मुद्रा विज्ञान दर्शिता. एखादी मुद्रा ही एक प्रकारची शारीरिक क्रिया आहे. आदरणीय बाबा म्हणाले की एखादी व्यक्ती ज्याप्रमाणे आसने करते त्याप्रमाणे या हस्तमुद्रा आहे. त्यात प्राणमुद्रा आहे, अपान मुद्रा आहे, समान मुद्रा आहे आणि अनेक मुद्रा आहे. मुद्रा विज्ञानात हे सर्व सांगितले आहे. एखाद्या व्यक्तीने योग केल्यावर त्याला जो लाभ होतो तसाच लाभ मुद्रा विज्ञानाने सुद्धा होतो. आदरणीय बाबा महाराज इथे अनेक मुद्रा आदरणीय बाबा महाराजांनी इथे अनेक मुद्रांचे प्रात्यक्षिके करून दाखवले. माणूस जेव्हा श्वासोश्वास करतो त्यात प्राण आणि अपान वायू असतात. प्राण जेव्हा आत घेतो व सोडतो त्याला स्वर असे म्हटले. काही ग्रंथकारांनी याला चंद्र व सूर्य स्वर म्हटले. काहींनी याला इडा व पिंगळा म्हटले. यांची जी गती आहे त्यातले शास्त्र आहे त्याला काहींनी सर्वोदय विज्ञान म्हटले. व्यक्तींची श्वासाची वाहनाची जी गती आहे, काही वेळा दिवसभरात जो श्वास घेतो तो उजव्या नाकपुडीने घेतो व डाव्या नाकपुडीने सोडतो. काही वेळा डाव्या नाकपुडीने घेतो व उजव्या नाकपुडीने सोडतो. हे आपल्या नकळत होते. विशेष म्हणजे संधी काळात दोन्हीही नाकपुड्या चालू असतात. ही जी स्वरगती आहे त्याचे एक शास्त्र आहे. त्याला हृदय असे म्हटले. तसेच हा श्वास रोखून धरला असता त्याला कुंभक असे म्हटले.
वायू छातीत भरून ठेवायचा, त्याला कुंभक म्हटले. हा जो सर्व काही अभ्यास आहे, याला स्वर चिकित्सा असे म्हटले. या पद्धतीने आपण स्वराचा अभ्यास केला, तेव्हा असे लक्षात आले, की सिद्धांनी मंत्र चिकित्सेबद्दल सांगितले, मग मुद्रा विज्ञान चिकित्सेबद्दल सांगितले व आता स्वर चिकित्सा सांगितली आहे, असे आदरणीय बाबांना म्हणाले. मग सिद्ध काय म्हणतात? या पद्धतीने या तिन्ही गोष्टींचा जो अभ्यास करून उपयोग करतो, त्याला स्वास्थ्यवर्धन प्राप्त होतं. ही जी त्रिविध चिकित्सा आहे, ही दैवी चिकित्सा आहे. ही तंत्रग्रंथांमध्ये वर्णन केली आहे. हे जो करील त्याला इष्टसिद्धी प्राप्त होते. आदरणीय महाराज म्हणाले, की अशा प्रकारे 3 चिकित्सांबद्दल विचार आपण केला. आता सिद्ध पुढे काय सांगतात, हे आपण पुढच्या वर्गात बघू. असे सांगून आदरणीय बाबासाहेबांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्थगित केली. मी त्यांना विनंती करतो, की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. आनंदमानंद कर प्रसन्नम ज्ञानस्वरूपम निजबोधयुक्तम योगींद्र विद्यम भवरोग वैद्यम श्री गुरु नित्यम हंस्मरा. आपण गेल्या 2 कांडांमध्ये, प्रथम कांडामध्ये गुरुस्तवन आणि गुरुपौर्णिमेनिमित्ताने किंबहुना केव्हाही एखाद्या सिद्ध पुरुषाचा जवळ बसून उपनिषद म्हणजे एखाद्या सिद्ध विद्वान व्यक्तीच्या चरणाजवळ बसून, त्याच्याजवळ बसून काहीतरी ज्ञान प्राप्ती करायची जर असेल, तर त्याची स्तुती केली पाहिजे, त्याचा आधी सत्कार करावा. म्हणून पहिल्या कांडामध्ये आपण गुरुस्तुती केली आणि मानस पूजा या पद्धतीने गुरूंचं जणू काही आपण पूजन केलं पारंपरिक वैदिक पद्धतीने. आणि मग त्या पद्धतीने आपण हळूहळू या अष्टांग दैवी चिकित्सा ही सिद्धांकडून समजून घेतो आहोत. या चिदानंद आणि सिद्ध अवधूत संवादातून किंवा तृतीय कांडामध्ये आपण मंत्र, मुद्रा आणि स्वर अत्यंत संक्षेपाने सूत्र स्वरूपात पण या 3 ज्या चिकित्सा आहे याच्याबद्दल माहिती घेतली. आता या चतुर्थ कांडामध्ये पण सिद्ध पुढचं जी दैवी चिकित्सा आहे त्याबद्दल काय सांगतात ते आपण बघणार आहोत. सिद्ध अवधूत उवाच चतुर्थम दैवी चिकित्सा तंत्र संगीतोपचार विद्यते संगीत प्रभावेन रुग्ण प्राप्यते मनशांती. म्हणजे सामान्यतः चौथी जी दैवी चिकित्सा आहे त्याचे जे तंत्र आहे त्याला संगीतोपचार तंत्र असं म्हटलं गेलं आहे. आणि सर्वसामान्य लोकांना माहिती असतं की संगीत प्रभावेने, संगीताच्या प्रभावाने एखादा आजारी व्यक्ती जरी असेल, उद्विग्न माणूस असेल, अस्थिर असेल, पण व्यवस्थित जर त्यांनी गायन श्रवण केलं त्याला मनःशांती मिळते, मन त्याचं शांत होतं. आणि यातलं महत्वाचं काय आहे तर मन एव मनुष्याणाम मनोव्याधी कारणम. एखाद्या व्यक्तीला जर मनोव्याधी असेल त्याला कारण काय तर ते मन आहे. आणि गीत संगीत गायनेनं जे एखादं गीत किंवा एखादं व्यवस्थित संगीत आणि किंवा गायन, त्या गीत आणि संगीताचं संबद्ध असं गायन त्यांनी मनोव्याधी शम्यते, त्यांनी मनोव्याधी आपली कमी होते. पुढे ग्रंथकारांनी असं म्हटलंय, गीत वाद्य नृत्यांच त्रयो संगीत उच्यते गायन वादन नृत्य आविर्भावम क्रियते रसभावम. म्हणजे गीत एखादं गायन एखाद्याचं असलं
त्यालाही संगीत म्हटलं आहे. एखादं वाद्य आहे, कुठलंही म्हणजे सतार असो, बासरी असो किंबहुना वीणा असो, हे काही मृदंग असो, ही वाद्य आहे, ही सुद्धा काही विशिष्ट प्रभाव निर्माण करतात. आणि नृत्य हे तर संगीताची संपूर्ण एक वेगळीच त्याच्यामागे लयकारी वगैरे असते. या तिन्हीला संगीत असं ग्रंथकारांनी म्हटलं आहे. आणि भरत मुनींचं नाट्यशास्त्र वगैरे जे आहे त्याच्यामधल्या या काही त्यांच्या व्याख्या आहेत. गीत वाद्य नृत्यंच तदेव संगीत उच्यते. याच्यात विशेष काय आहे? तर गायन, वादन, नृत्य यांनी आविर्भाव, विशिष्ट पद्धतीचा जो आविर्भाव आपण ज्याला म्हणतो, त्यातनं काही जी भावोत्कटता जी उत्पन्न होते, त्याचा प्रभाव म्हणजे जो श्रवण करणारा असेल, बघणारा असेल किंबहुना त्यात सहभागी असेल त्या गायन कार्यक्रमामध्ये, त्याच्या ठिकाणी रसभाव उत्पन्न होतो. मग पुढे सिद्ध सांगतात, रसभाव अभिव्यक्ती क्रियते मनप्रभावम, मनप्रभावा स्रवंती रसम भिन्न मनोभाव दर्शकम. म्हणजे त्या संगीताच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये जो एखाद्या व्यक्ती उपस्थित असेल, तो त्याचं जे गायन ऐकून श्रवण करतो, तर ते विशिष्ट पद्धतीचं संगीत त्याच्या मनावर प्रभाव निर्माण करतो. हा जो त्याच्या मनावर प्रभाव जो होतो, हा प्रभाव मनोजैविक या पद्धतीने कसा त्याच्यावर परिणाम करतो? क्रिया, शारीरिक क्रिया याला असं म्हटलं आहे. कसा? तर मनप्रभावा स्रवंती रसम. म्हणजे तो जो मनावर प्रभाव असेल, तो त्याच्या विशिष्ट असे स्त्राव निर्माण करतो. सध्याच्या वैद्यकीय किंवा विज्ञाननिष्ठ भाषेत म्हटलं तर त्याला इमोशनल सिक्रिशन्स असं आपण म्हणतो. की एखाद्या विशिष्ट पद्धतीने तुम्ही करुण रस, असं जर का मेलोडीचं असं एखादं गाणं ऐकलं, करुण रस पूर्ण तुमच्या मनामध्ये करुण रस जो उत्पन्न होतो. काही वेळा ते विशिष्ट कारुण्यपूर्व असं जर का ते गाणं असेल, पद असेल, तुमच्या मनात तसे भाव उत्पन्न होतात. रौद्र रस ज्याला म्हटलं तर उत्साह उत्पन्न होतो. विशिष्ट प्रकारचं अगदी जर का उदासीन असे जर स्वर असतील, औदासीन्य होतं. तर हे का होतं? तर ती शारीरिक तुमच्या मनात जे भाव उत्पन्न होतात त्याचं कारण म्हणजे जो रसस्त्राव आहे. त्याला काही लोक ह्युमन बायोकेमिकल सिक्रिशन्स असं म्हणतात. शरीरात होणारे काही लोक त्याला इमोशनल सिक्रिशन्स म्हणतात. आणि हे जे मनामधून त्या मनाच्या प्रभावाने स्त्राव उत्पन्न होतात, तर हे त्या व्यक्तीचे परिणाम दर्शवणारे असतात. या ठिकाणी चिदानंद विचारतात, किम नवरसम अभिव्यक्ती किम प्रभाव दर्शते को विधी उपचार संगीतोपचार विशिष्यते. म्हणजे मग हे जे रस आहे, याला आपल्या शास्त्राने नवरस असं म्हटलं आहे. आणि ते या गायन संगीतातनं अभिव्यक्त होतात. चांगला उत्तम गायक असो, वादक असो, नर्तक असो, तो आपल्या या कलेतून दाखवतो. चिदानला म्हणतात की ही अभिव्यक्ती नवरसांची असती. ते नेमकं काय आहे? आणि या अभिव्यक्तीचा उपचार हा संगीतोपचार या पद्धतीने कसा उपयुक्त आहे? प्रसिद्ध असं म्हणतात, करुण हास्य शृंगार अद्भुत विभत्स रौद्रादी बहवा रस वर्णिता ग्रंथमध्ये विस्तारिता. जे संगीत विशिष्ट काही ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये करुण रस आहे, हास्य रस आहे, शृंगार रस आहे, काही ठिकाणी अद्भुत असं त्याचे रस आहे, काही ठिकाणी विभत्स आहे. म्हणजे आपल्याला अगदी त्याचा
तिरस्कार वाटेल असा असतो. काही ठिकाणी रौद्र रस आहे, ज्याची आपल्याला भीती वाटेल अशा पद्धतीचे काही पद वगैरे असतात. खिडकी भरवणारे आणि हे सगळे भाव निर्माण करणारे असे बहवा रसवर्णिता, ते अनेक प्रकारचे रसांचं वर्णन करणारे आणि अशी यांचं रसोत्पत्तीवर याच्याविषयी अनेक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. आणि एतद भिन्न रसोत्पत्ती गीत संगीत कारणम, तर अशा प्रकारच्या ज्या रस उत्पत्ती असतात, या संगीत आणि गीत हे वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा प्रस्तुत होतं, त्या पद्धतीने त्याची निर्मिती होत असते, हे शास्त्र आहे. पण याबरोबर काय आहे, भिन्न रागादी काल प्रमाणम तदर्थ सर्वत्र स्थापितम, म्हणजे एतद भिन्न रसोत्पत्ती गीत संगीत कारणम भिन्न रागादी काल प्रमाणम तदर्थ सर्वत्र स्थापितम, म्हणजे हा विशिष्ट रस उत्पन्न होण्याकरता आपलं जे पारंपरिक शास्त्रीय संगीत आहे, त्याच्या जसं गीत हे एखादं गीत असेल किंवा पद असेल, हे जसं महत्वाचं आहे, तसं त्याच्याबरोबर असणारं संगीत कुठल्या पद्धतीने ते गात आहे, चाल लावली, ते महत्वाचं आहे. पण त्याच्याबरोबर जर का ते एखाद्या रागात म्हटलेला असेल आणि तो राग विशिष्ट कालाप्रमाणे उचित अशा पद्धतीने असो, तर त्याचा विशेष प्रभाव असतो, असं या सगळ्या जुन्या ग्रंथकारांनी स्थापितम म्हणजे त्यांनी आपापल्या पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. गुरुचरित्रात सुद्धा वर्णन जेव्हा आहे, ते रावणाने शिवाला प्रसन्न करण्याकरता जेव्हा गायन केली, गायन करी लंकानाथ, तेव्हा त्यात वेगवेगळ्या रागांचं वर्णन आहे. ते तर विस्तारित आहे, पण या ठिकाणी सिद्ध अतिशय संक्षेपाने असं सांगतात, प्रात माध्यान्ह सायं रात्रौ वद्य ब्राह्म मुहूर्तम वसंत हेमंत शिशिर वर्षा ग्रीष्मादी षटकालम. हे जे राग आहे, हे सकाळचा राग वेगळा आहे, माध्यान्ह दुपारचा वेगळा आहे, संधिकाल म्हणजे संध्याकाळचा वेगळा आहे, रात्रीचा आहे, उत्तर रात्र ज्याला मध्यरात्र त्याचा आहे, आणि पहाट आहे ज्याला ब्रह्ममुहूर्त आहे, त्यावेळेसची राग 24 तासाचे वेगवेगळे आहे. हा आपल्या शास्त्रीय संगीतात आहे. त्याचप्रमाणे वसंत ऋतूतला राग कुठला, हेमंत शिशिर म्हणजे विशिष्ट पद्धतीने हेमंत शिशिर, याचा अर्थ थंडीचा जो काल असतो आपला, दिवाळी वगैरे हा आसपासचा हेमंत ऋतू किंवा शिशिर ज्याला म्हटलं आहे, हे तीन, आणि वर्षा आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळा. त्या काळामध्ये हे जे 6 त्यांना ऋतू म्हटलंय, ऋतुचक्रामध्ये षड्ऋतू असं म्हटलंय, या 6 वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे सुद्धा रागांचं वर्गीकरण केलेलं आहे. मग काही ठिकाणी आपण जेव्हा असं म्हणतो की वसंत राग, वसंत बहार किंवा मेघमल्हार, म्हणजे हा पावसाळ्यामधला राग असेल, तर असे जसे राग असतात, तसे रात्रीच्या वेळी दरबारी राग आपण म्हटलं, राम कानडा आहे, असे बरेचसे असे राग आहेत, दरबारी कानडा. तर या पद्धतीने सुद्धा जे राग असतात, ते त्या कालामध्ये जर शुद्ध स्वरूपात म्हटले, तर त्याचा विशेष प्रभाव आहे. म्हणून यावत रसोत्पत्ती कालम प्रभावम मनोप्रभाव संबंधम संस्थापितम सर्वत्र शास्त्रीय संगीत प्रवर्तका. ज्या लोकांनी शास्त्रीय संगीताचं समोर आणलं, प्रवर्तक जे लोक आहेत शास्त्रीय संगीताचं, थेट रावणापासून नारदी शिक्षा ग्रंथ आहे, नारद महामुनीपासून भरतनाट्यमुनीपासून हे जे ग्रंथकार, त्यांनी काल प्रभाव
आणि रसोत्पत्ती या सगळ्यांचं जणू काही एक प्रकारचं एकत्रीकरण करून सहती करून याचा मनावर कसा परिणाम होतो प्रभाव हा संबंध त्यांनी समोर आणला आणि त्यांनी जणू काही संस्थापितम त्यांनी हा सिद्ध करून दिला. हे शास्त्रीय संगीताची जे दृष्टी लोक आहेत त्यांनी. तर पुन्हा चिदानंद विचारतात, अक्षर स्वर संबंधम शब्द भाव सहितम नित्यम यावत मया श्रुतम अनेक ग्रंथादी वर्णितम. तर चिदानंद असं म्हणतात की मी असं ऐकलं आहे की एखादं जे अक्षर आहे ते आणि स्वर यांचाही काहीतरी संबंध आहे एखाद्या अक्षराचा आणि स्वराचा. तसंच या अक्षर आणि स्वरापासून जो शब्द निर्माण होतो आणि त्या अक्षर स्वर यातनं निर्माण होणारा जो शब्द आहे त्याने जो भाव आहे या भावाचा सुद्धा एक वेगळा परिणाम जो असतो तर याचा सुद्धा काही लोकांनी उहापोह केलेला आहे. याचं वर्णन काही लोकांनी केलंय. पण ते म्हणतात यावत मया श्रुतम अनेक ग्रंथांनी अनेक लोकांनी याचंही वर्णन केलं आहे. आता सिद्ध हा त्याचा प्रश्न ओळखून त्याने पुढे असं म्हणतात की मूलाधारे चतुस्थल चक्रे व श अक्षरम असती यावत योगशास्त्र संहिता प्रतिपादयती. याचा योगशास्त्राचे जे ग्रंथ आहे त्याच्या षटचक्रांचं वर्णन केलेलं आहे. तर सिद्ध असं म्हणतात की मूलाधार चक्र जे आहे हे काय आहे तर हे 4 पाकळ्यांचं कमल आहे. त्याला मूलाधार चक्र असं म्हटलंय. पण या 4 पाकळ्यामध्ये काय आहे व श पोटफोड्या श आणि स ही अक्षरं त्या ठिकाणी दर्शवली जातात. याच्याकरता शंकराचार्यांचा एक उत्तम असा जो त्यांचा षटपदी स्तोत्र आहे चक्राचं त्यात मूलाधारी वारिजपत्रे डफवर्णे वंशम शंसम श्री गुरुमूर्ती प्रणतोस्मी असं त्यांनी त्या श्लोकात वर्णन केलंय सगळ्या षटचक्राचं. भुकुटी स्थानी आज्ञाचक्रे डफवा वर्णवर्णे असं त्यांनी म्हटलंय. तेव्हा भुकुटी स्थानाला आज्ञाचक्र मूलाधार चक्र हे गुदस्थान. तर अशी जी चक्र आहे या ठिकाणी सिद्ध म्हणतात की मूलाधाराला 4 पाकळ्यांचं जे कमल आहे ते त्या ठिकाणी व श स ही अक्षर आहे. योगशास्त्रकारांनी या पद्धतीने प्रतिपादन केलं. तदनुसारेण पश्चात षडचक्र तथा अक्षरम वर्णितम यावत षडचक्र तथा अक्षर संबंध दर्शितम. या पद्धतीने संक्षेपाने सांगितलं. या पद्धतीने संपूर्ण षटचक्र तरी 6 चक्र म्हणतात षट म्हणतात तरी 7वं सहस्त्रार आहे. सहस्त्र दल कमल असे चक्र आहे. या ठिकाणी आपल्या समग्र 52 मातृका म्हणजे आई पासून स्वर आणि क ख ग पासून हळक संज्ञापर्यंत समस्त व्यंजन हे सगळी अक्षरं ही स्वर व्यंजन ही या 7 चक्रांच्या ठिकाणी आहे अक्षर. या ठिकाणी सिद्धांनी संक्षेपाने सांगितलं यावत षटचक्र तथा अक्षर संबंध दर्शितम एतत् प्रत्येक चक्र स्वर अपि व्याधींच दर्शयते. अतः स्वर अक्षरम चक्रादि व्याधी शरीरस्थ संयुज्यते. यात त्याचा विशेष काय आहे जसं या चक्रामध्ये अक्षर आहे तसंच या चक्रामध्ये स्वर आहे. 7 चक्रात कुठले स्वर आहे तर सा रे ग म प ध नि असं काही ठिकाणी म्हटलंय. याला त्यांनी म्हटलंय गात्रवेणा म्हणजे थेट सहस्त्रारापासून मूलाधारापर्यंत जे माकड हाड आहे त्याला.
त्या ठिकाणी जी चक्र आहे, या प्रत्येक चक्राच्या ठिकाणी एक स्वर आहे आणि त्याला षडज का म्हटलंय, तर या षडेज स्वरामध्ये 6 ठिकाणचा त्यातला जो स्वर आहे तो त्या ठिकाणी लागलेला आहे. त्याला षडज आहे, मग ऋषभ आहे, मग गांधार आहे, मग मध्यम आहे. तर अशा प्रकारचे हे 7 जे स्वर आहे, सा रे ग म प ध नि, हे जे सप्तस्वर आहे, हे सप्तस्वर हे माणसाच्या मूलाधार चक्र मेरुदंड आहे त्या ठिकाणच्या चक्राच्या ठिकाणी स्वराची निर्मिती होते. हे शास्त्र योगशास्त्रात. पण एक यातले महत्वाचं सूत्र यात काय सांगतात ते, एतत् प्रत्येक चक्र स्वर अपि व्याधींच्या दर्शयते. मूलाधाराच्या ठिकाणी गुदस्थानाची जर व्याधी असेल, आपण काय म्हणतो की विशिष्ट प्रकारचं अग्निमांद्य, कॉन्स्टिप्युशन किंवा गुदस्थानाचे जे असतील त्या प्रकारच्या व्याधी असतात. मणिपूर असेल तर एखाद्या डॉक्टरला सांगतो तो म्हणतो युरिनरी सिस्टीम असेल त्याचा प्रॉब्लेम असेल. मग स्वादिष्ठान म्हणतात त्याला. मग मणिपूर चक्र आहे. मणिपूर म्हणजे पोटाचं असतं. हृदयाचं जे अनाहत आहे ते चक्र जे आहे, हृदय चक्र जे आहे, हार्ट त्याला चक्र म्हणतात. त्या ठिकाणी आपला त्यामुळे की हार्टचा प्रॉब्लेम असतो, कंठाचा या ठिकाणी स्वर. तर असे सुद्धा व्याधी आपल्याला कळतात. ENT स्पेशल, थ्रोट तो स्पेशलिस्ट वेगळा, हार्ट स्पेशलिस्ट वेगळा आहे, ॲब्डॉमिनल तो जो असेल तो आणखीन वेगळा आहे. हे अगदी गुदद्वारेचं पाईल वगैरे असतील तर त्याचं स्पेशलिस्ट वेगळा असे डॉक्टर आपल्याला सांगतात. वैद्यातही माहिती आहे, पण या व्याधी आहे आणि त्या चक्राशी संबंधित आहे असं यांचं म्हणणं आहे. मग आता स्वर अक्षरम चक्रादी व्याधी शरीरस्थ संयुज्यते. त्या शरीराशी या सगळ्या गोष्टी व्याधींशी सुद्धा आहे. म्हणून शब्दांदी स्वरध्वन्यादी कारणेन यः दुष्प्रभाव मनोजैव उत्पद्यते तत्सर्वम् उपचारं शब्द ध्वनि प्रभावेन मनोव्याधी शामयते. म्हणून तर विशिष्ट प्रकारचे शब्द, स्वर आणि ध्वनी या कारणामुळे यह दुष्प्रभाव मनोजैव उत्पद्यते, म्हणजे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. कशामुळे? नॉईज पोल्युशनमुळे. कोणी आपल्याला फार काही शब्दांनी बोललं असेल, त्याचं टेन्शन, स्ट्रेस, म्हणून त्याला आपण स्ट्रेसोसोमॅटिक असं म्हणू शकतो, सायकोसोमॅटिक असं म्हणतो. अशा प्रकारचा प्रभाव हा शब्दामुळे, स्वरामुळे, कोणी ओरडलं तर लहान मुलावरती परिणाम होतो. मग त्याला समजावायचं असेल, जास्त जर का असं असेल आक्रस्ताळेपणा तर त्याचा परिणाम होतो. ध्वनीचा दुष्प्रभाव आहे, नॉईज पोल्युशनचा आहे. शब्द, स्वर वगैरे याचा जो ध्वनी याचा प्रभाव असतो आणि काय होतं, मनोव्याधीची निर्माण होते मनोजैविक. त्याला जर का आपण सर्व उपचारक शब्द, स्वर किंवा ध्वनी असं जर त्याला उपचारक शब्द, ध्वनी आपण जर या पद्धतीने उपयोग केला, असं जर त्याला केला, मनोव्याधी शामयते, तर ती जी मनोव्याधी असेल तिचं शमन होतं, ती मनोव्याधी कमी करते. तर हे कुठले असू शकतात असे सामान्य माणसाला? तर उपचारक शब्द, मंत्र, प्रार्थना, भक्तिगीतम वा स्तुतिगानम बहुविधम विद्यन्ति अन्ये च वाहवा उपचारक त्वरित रागादी संगीत शास्त्र अनुसार दृश्यंती. आता हे उपचारक शब्द वगैरे काय आहे? मंत्र आहे, प्रार्थना आहे. प्रार्थनेमध्ये आपण भक्तिगीत असं म्हणतो किंवा देवांची स्तुती आहे, स्तुती आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत.
तर आपल्याला परिचित असणारं काय आहे? म्हटलं आमची करुणाती बडी प्रार्थना आहे. याच्यात काय मंत्र आहे. दिगंबराचा हा मंत्र आहे. याचा आपण जप करतो. मग एक प्रकारचं गुरुक्षेत्रावर आधारित ते गीत आहे. पण ते भक्तिगीत आहे. कारण त्यांनी भक्ती उत्पन्न होते. रस उत्पन्न होतो. शांत रस होतो. करुणाकर ती पदी आहे. आणि त्याच्यामध्ये घोरात कष्टासारखं स्तोत्र आहे. मग त्यात काय स्तुती आहे देवाची. तुम्हाला नमस्कार असो. भावग्राह्यम क्लेशहरीन सुकीर्ते. तुम्ही भाव ग्रहण करता आणि क्लेश हरण करता अशी तुमची उत्तम जर का कीर्ती आहे, सुकीर्ती. म्हणून घोरात कष्टात उद्धरास्मान नमस्ते. म्हणून तुमचं आमचे जे घोर कष्ट आहे ते दूर करा, असं घोरात कष्ट स्तोत्रात म्हटलंय. शांत हो श्री गुरुदत्ता वगैरे ही जी आपली पदं आहे, त्याला आपण शांतीची मागणी करतोय. उद्विग्न माणूस असेल तर शांतीची मागणी करतो. हे विशिष्ट पद आहे. ती विशिष्ट संधी काळात म्हटले जातात. ते विशिष्ट रागात म्हटले जातात. पण तो जो काही राग आहे त्याचा परिणाम त्या संधी काळात विशेष होतो. अशा प्रकारची आपण त्रिपदी म्हणतो. अनेक प्रकारचे काही लोक रामरक्षा म्हणतात, काही लोक सुंदरकांडचा पाठ करतात. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने गायन करतो. आणि काही वेळे अन्येच वाहवा उपचार स्वरित रागादी संगीत शास्त्रानुसृष्टी दृश्यती. पूर्वीचे संगीतज्ञ होते, त्यांनी व्याधींकरता काही काही रागांची रचना केली. ते शंकराभरणम हा राग जो आहे तो पूर्वीच्या काळात असं म्हणतात की मुथुस्वामी दीक्षिता म्हणून एक दक्षिण भारतातले होते, त्यांनी उदरव्याधीसाठी सुद्धा एक विशिष्ट रागाची रचना केली होती. तो राग त्यांनी त्या कारणाकरता वापरला होता. हे अनेक राग आहेत जे उपचारक आहे, असे स्वर आहेत. त्यांना आपण फक्त विशिष्ट संगीतिक पद्धतीने म्हटलं ते उपचारक आहे असं जुन्या ग्रंथात वर्णन आहे. त्याच्यामध्ये तर अशी जे काही राग वगैरे आहे संगीतात तेही वर्णन आहे. म्हणून एखाद्या व्यक्ती स यस्वरित रागादी गायन रूपेण शृण्वंती तत्प्रभावेण स मनोव्याधी मुक्ती प्राप्यती. एखाद्या व्यक्तीनं अशा प्रकारचा स्वरित आणि रागयुक्त वगैरे असे विशिष्ट संगीताचं अशा गायन स्वरूपात जर का त्यांनी काही संगीत श्रवण केलं तर त्याच्या प्रभावाने त्याच्या विशिष्ट असा जो काय त्याचा प्रभाव असेल उपचारक मनोव्याधी मुक्ती प्राप्ती. त्याला काही ठराविक प्रकारची जर मनोव्याधी असेल तर त्यातनं त्याची सुटका होते. या ठिकाणी सिद्धार्थ म्हणतात एतत् संगीतोपचार दैवी चिकित्सा संक्षेपेण कथितं त्वया जब प्रत्यक्ष प्रयोगेन प्रार्थयती सलवते वांछित मनशांती. या ठिकाणी संगीतोपचार दैवी चिकित्सा तुला अत्यंत संक्षेपाने तुला असं सांगितलं ते प्रत्यक्ष प्रयोग करून अशा पद्धतीने प्रार्थना करतात. या संगीताच्या उपचारक या गोष्टीवर विश्वास ठेवून जे प्रार्थना करतात तलवते त्यांना वांछित असा परिणाम मनशांती प्राप्त होते. हे ते म्हणतात मया प्रार्थनोपचार भजनादी बहुविध श्रुत्वा तत् अभ्यासात प्रभावात व्याधीनाशम दृष्टवा. मी स्वतः अशा पद्धतीचे प्रार्थनोपचार वगैरे आहे, ते पद आहे भजन वगैरे वेगळ्या पद्धती स्वतः ऐकले आहेत, श्रवण केले आहेत आणि त्याच्या अभ्यासानंतर त्याच्या प्रभावाने व्याधींचा कसा नाश होतो ते सुद्धा पाहिलं आहे. प्रत्यक्ष मी पाहिलं. अतः एवं अनुसारेता यः संगीतोपचार करोति सलभते वांछित
चिकित्सा तंत्रसिद्धी. म्हणून या पद्धतीने जर एखाद्याने विशेष पद्धतीने याच्या अनुसार जर संगीतोपचार व्यवस्थितपणे जर केला किंवा स्वतःहून अनुभवला, करून घेतला, तर लभते, तर त्या माणसाला हे संगीतोपचार चिकित्सा तंत्राप्रमाणे ही सिद्धी म्हणजे त्याला निश्चित हा व्याधीपासून मुक्ती असा लाभ नक्की होतो. म्हणजे काय आहे की थोडक्यात संगीतोपचार जो आहे याच्यातून व्याधीमुक्ती, ज्या मनोजैविक व्याधी असतील त्या मनोजैविक व्याधींवरती आसुरी चिकित्सा म्हणजे ऑपरेशन हा उपाय ज्याच्यावर नाही, मानुषी चिकित्सा किंवा औषधी चिकित्सा म्हणजे औषधोपचार हा सुद्धा उपाय नाही, त्याला दैवी चिकित्सा म्हणजे मंत्र, मुद्रा, स्वर आणि संगीत हा जो दैवी चिकित्सा आहे, हा उपचार मात्र त्याला आपल्या परंपरागत पद्धतीने त्याला उपचार कसा एक परिणाम करू शकतो. आणि म्हणून या संगीतोपचाराला सुद्धा एक विशेष महत्व आहे. आणि आपल्या पारंपरिक ग्रंथकारांनी या संगीतोपचाराला म्हणून विशेष महत्व दिलं आहे. तेव्हा हा संगीतोपचार जो आहे हा जेव्हा त्रिपदी परिवारचे लोक त्रिपदी प्रार्थना म्हणतात, दिगंबराचा जप करतात, घोरात कष्टात म्हणतात, दत्तनाम गायत्री मंत्र म्हणतात आणि मुद्रेसहित प्रातः उपासना करतात, तेव्हा निश्चितपणे त्यांना याचा अनुभव सुद्धा आला असेल. पण आपण जेव्हा पहिल्यांदा या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला सुरुवात केली, तेव्हा यातनं एक शब्द आपल्याला असा लक्षात आला की ही पाश्चात्य लोकांना सुद्धा मान्य असणारी अशी एक चिकित्सा पद्धती आहे. आणि पाश्चात्य सध्याच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात याला प्रेयर हिलिंग थेरपी असं म्हटलेलं आहे. तेव्हा ही प्रेयर हिलिंग थेरपी ही सुद्धा प्रत्येकाने अभ्यास करण्यासाठी योग्य आहे असं सांगून आज आपण आपला विषय इथे थांबवणार आहोत. आणि पुढल्या 5व्या कांडामध्ये सिद्ध अवधूत आणि चिदानंद संवादातून आपल्याला कुठल्या दैवी चिकित्सेचा पुढचा भाग आपल्याला कळणार आहे ते आपण पुढल्या चर्चेमध्ये बघणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन. श्री गुरुदेव.